श्री स्वामी समर्थ. नवनाथ महाराज की जय. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये नवनाथ महाराजांपैकी मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म कसा झाला, त्यांची समाधी कोठे आहे, त्यांनी नाथ संप्रदायाची निर्मिती कशी केली, नाथ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार कसा केला, या सर्वबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. देवादिदेव शिवशंकर व दत्तगुरूच्या कृपेने नाथपंथाची निर्मिती ही जी आहे ती कलियुगामध्ये झाली. कविनारायणाचा अवतार म्हणून मच्छिंद्रनाथाने कलियुगामध्ये अवतार घेतला. मच्छिंद्रनाथांना बडे बाबा या नावानेही ओळखले जाते. शक्तिशाली मानली जाणारी शाबरी विद्या जी आहे याची निर्मिती देखील मच्छिंद्रनाथांनी केली आहे. तर चला तर मग जाणून घेऊया की मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला. एकदा दक्ष राजांचे महायुद्ध झाले होते आणि महायुद्ध झाल्यानंतर 33 कोटी देव, दानव, श्री विष्णू भगवान हे सर्व देवाच्या यज्ञाला हजर झाले होते. तेव्हा यज्ञ चालू असतानाच अचानक यज्ञामध्ये पार्वती स्वरूप विश्वसुंदरी त्या यज्ञामध्ये प्रकट झाली. तेव्हा ब्रह्मदेवाने तिला पाहिले आणि ब्रह्मदेवाने तिला पाहताच ब्रह्मदेव कामातुर झाले व त्यांचे वीर्य पतन होऊन जमिनीवर पडले. वीर्यपतन झाल्यामुळं त्यांना खूप लाज वाटली, म्हणून ते वीर्य जे आहे ते त्यांनी पायाने चिरडले आणि तेच पुसले. परंतु आहारा फुलांच्या कचऱ्यातून यमुना नदीमध्ये टाकले गेले आणि जेव्हा ते यमुना नदीत पडले तेव्हा ते एका माशाने गिळले व बघा तो काय चमत्कार झाला, माशाला गर्भधारणा झाली. एके दिवशी देवादिदेव महादेव आणि पार्वती यमुना नदीच्या तीरावर बसले होते. यमुना नदीच्या तीरावर बसलेले असताना शंकर भगवान पार्वतींना बीजमंत्र सांगत होते आणि पार्वती माता बीजमंत्र ऐकत होत्या. बीजमंत्र ऐकत असताना ऐकून झाल्यानंतर महादेवांनी त्यांना विचारले की तुला मी जो बीजमंत्र सांगितला आहे तो तू ऐकलास का? तेव्हा पाण्यातून आवाज आला की हो, मी तो मंत्र जो आहे तो पूर्ण ऐकला आहे. तेव्हा शंकरांनी ओळखले की पाण्यातून जो आवाज येतोय ते दुसरे तिसरे कोणी नसून कविनारायणाचाच अवतार आहे. तेव्हा देवादिदेव महादेवांनी त्या माशाला आशीर्वाद दिला व तेथून ते निघून गेले. त्यानंतर माशाने तो गर्भ अंड्या स्वरूपात नदी तीरावर टाकून दिला. नदी तीरावर अंड्या स्वरूपात तो गर्भ टाकल्यानंतर आकाशात अनेक बगळे उडत होते. त्यातील एक बगळा खाली आला आणि त्याने ते अंडे पाहिले. अंडे पाहिल्यावर बगळ्याने त्या अंड्याला चोंच मारली आणि चोंच मारताच त्या अंड्याला तडा गेला व अंडे फुटले आणि त्यातून एक बाळ रडू लागले आणि बाळ रडण्याच्या आवाजाने तो बगळा जो आहे तो घाबरून तिथून उडून गेला. ते बाळ नदी तीरावर रडत होते. तेव्हाच तेथे मासे पकडण्यासाठी कामिक नावाचा एक कोळी जो आहे तो तिथे आलेला होता. त्याने त्या गोजीरवाण्या बाळाला उचलून घेतलं व आपल्या झोपडीकडे घेऊन गेला. त्या गोजीरवाण्या बाळाला घेताच कामिक कोळीच्या असं लक्षात आलं की आपल्याला मूळ बाळ नाही, म्हणून आपल्याला देवानीच हा आशीर्वाद दिलेला आहे आणि एवढं सुंदर गोजीरवाणी असं बाळ आपल्या पदरात टाकलेलं आहे. ते बाळ घेऊन ते आपल्या झोपडीकडे गेले व आपल्या बायकोच्या हातात बाळाला दिले. बायकोच्या हातात बाळ देताच म्हणजेच मच्छिंद्रनाथाला बायकोच्या हातात देताच त्यांच्या बायकोला पाना फुटला व तिला दूध येऊ लागले. देवाचा आशीर्वाद म्हणून ते पती पत्नी त्या बाळाचा सांभाळ करू लागले. नंतर त्या पती पत्नीने आवडीने त्या बाळाचे नाव मच्छिंद्रनाथ ठेवले. असे हे मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटातून जन्म घेतलेले आहेत. हळूहळू मोठे होत होते. बघता बघता मच्छिंद्रनाथ 5 वर्षाचे झाले व आपल्या पित्याबरोबर म्हणजेच कोळ्याबरोबर मासे पकडण्यासाठी नदी तीरावर जाऊ लागले. जेव्हा
मच्छिंद्रनाथ 5 वर्षाचे होते आणि ते आपल्या पितेबरोबर जाऊन मासे पकडत होते. जेव्हा त्यांनी मासे पकडले आणि ते मासे असे तडपड तडपड करू लागले, ते बघून एवढ्या छोट्या बालकाला म्हणजेच मच्छिंद्रनाथाला खूप वाईट वाटले आणि त्या माशाच्या वेदना त्यांना बघवेनात. म्हणून त्यांनी पकडलेले मासे जे आहेत ते परत नदीमध्ये सोडून दिले. ते नदीमध्ये सोडलेले मासे बघून कोळ्याला राग आला आणि कोळी मच्छिंद्रनाथावर भडकला, खूप चिडला. ते चिडलेलं पाहून मच्छिंद्रनाथ तेथून पळून गेले. थेट ते हिमालयामध्ये खडतर असा प्रवास करून पोहोचले. हिमालयामध्ये बद्रीकेदारला पोहोचल्यानंतर त्यांना रस्त्यात शिवशंकराची आणि ब्रह्मदेवांची भेट झाली. म्हणजे शिवशंकर व ब्रह्मदेवाने दर्शन दिले. दर्शन झाल्यानंतर शिवशंकर व ब्रह्मदेवाने आणि मच्छिंद्रनाथाने तिघांनी मिळून नाथ संप्रदायाची स्थापना केली. नाथ संप्रदाय सुरू केला. अशा या बडेबाबांची म्हणजेच मच्छिंद्रनाथांची समाधी तालुका आष्टी, जिल्हा बीड, सावरगाव या ठिकाणी आहे. तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर बीड जिल्ह्यातील सावरगाव या ठिकाणी मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मच्छिंद्रनाथाचा जन्म कसा झाला याविषयी माहिती सांगितली आहे. तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया. दुसरे नाथ म्हणजे गोरक्षनाथ यांचा जन्म कसा झाला, त्यांची समाधी कुठे आहे, त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती. जर हा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय. विसरू नका परी क्वीन व्हिडिओ